जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 170। वार आहे शुक्रवार व तारीख 19 जून 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः। गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करीत त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये म्हणजे त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाच्या
योगाने क्षमा असावी. पुन्हा एकदा एक वाक्य वाचतो ते. आळशी असतील ते उद्योगी होतील, पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील, आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील शुद्ध ज्ञान या 6व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ 20 या अंकानंतर मी कोण ऐसा आहेत या शब्दांनी 21व्या ओवीची सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. मी कोण ऐसा आहेत, धरून पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. असो पूर्वी थोर थोर, जेने ज्ञाने पैल पार, पावले ते साचार ऐक आता. व्यास वसिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी, जनकाधिक महाज्ञानी येनेची ज्ञानी. वामदेवाधिक योगेश्वर, वाल्मीक अत्रि ऋषीश्वर, शौनिकादि अध्यात्मसार वेदांत मते. सनकाधिक मुख्य करुणी, आदिनाथ मीन गोरक्ष मुनी, आनिक बोलता वचनी अगाध असती. सिद्ध मुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेने सुखे महादेव दुल्लत सदा. जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत क्षमा असावी सिद्धांत दादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकांस होय. साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगिजेल आता. तीर्थे व्रते तपे दाने, जेन जोडे धूम्रपाने, पंचाग्नी गोरांजने जे प्राप्त नव्हे. सकळ साधनांचे फळ, ज्ञानाची सिगची केवळ, जेने संशयाचे मूळ नियशेष तुटे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करणार आहोत. आपणासमोर
जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून चौथी ओळ 21 या अंकाने मी कोण असा हेतू या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. मी कोण असा हेतू धरून शोधायला लागले म्हणजे मी देहाहून वेगळा आहे आणि निश्चय धरून अधिक शोध घेतला की आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. मी स्वतः आत्मस्वरूपच होय. असो, पूर्वी या ज्ञानामुळे मोठे मोठे संसार सागरातून खरोखर पार पडले अशांची नावे आता ऐका. महर्षी व्यास आणि वसिष्ठ, शुक शुक, नारदासारखे समाधानी, जनकासारखे महाज्ञाते याच ज्ञानाने तरुण गेले. वामदेवादी योगेश्वर, वाल्मिक, अत्री आदी करून ऋषीवर, तसेच वेदांत मताप्रमाणे अध्यात्माचे सार जाणणारे शुनक भार्गवाचे पुत्र व अश्वलायनाचे गुरु शौनक आदी करून सनकाधिक मुख्य मुख्य धरून आदिनाथ, मीन म्हणजे मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ आणखीही सांगू लागलो तर असंख्य आहेत. हे सर्व थोर थोर सिद्धमुनी व महात्मे याच ज्ञानाने धन्य झाले आणि याच ज्ञानानंदाने महादेव सदा डोलत असतात. वेदशास्त्रांचे रहस्य, गुरु प्रचिती व आत्मप्रचिती यांचा विचार हाच होय आणि त्याची प्राप्ती भाविकांस भाग्यानुसार होते. तसेच पूर्वीचे, हल्लीचे व पुढे होणारे जे संत, साधू, सज्जन या सगळ्यांचे गुह्य ज्ञान ते आता सांगतो. तीर्थे, व्रते, तपे, दाने, धूम्रपान म्हणजे धूर पिऊन तप करणे, पंचाग्नी साधन, चार बाजूंना अग्नी पेटवून व मस्तकावर सूर्याचा ताप घेऊन केलेले तप, गोरांजन म्हणजे स्वतःस जाळून घेणे इत्यादी साधनांनी जे मिळत नाही असे हे शुद्ध ज्ञान आहे. सर्व साधनांचे फळ व ज्ञानाचे केवळ शिखर असे हे आत्मज्ञान आहे. हे झाले असता सर्व संशयाचे मूळ पार तुटून जाते. सर्व संशय दूर होतात. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओळी क्रमांक 21 ते ओळी क्रमांक 30 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करीत आहोत. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप आभारी आहोत. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.